नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे कोरुची येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात संपन्न. जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कोरुची येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या कॉर्नर सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महायुती सरकारने राबवलेल्या लोक कल्याणकारी योजना तसेच परिसरातील विकास कामांची माहिती यावेळी नेत्यांनी दिली. विशेषतः तरुण आणि महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. मतदार पूर्णपणे महायुतीच्या पाठीशी असल्याचा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत कोरुचीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे वर्चस्व आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सानिका आवाडी तसेच पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार सनी ओवळकर यांच्या प्रचंड अशा सभेमध्ये अब की बार महायुती सरकार अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. सभेचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांची मोठी उपस्थिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावाचा शब्द पाळला, आता आमची वेळ आहे अशा भावना यावेळी उपस्थित मतदारांनी व्यक्त केल्या. सभेला संबोधित करताना महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी विरोधकांच्या विनाशकारी राजकारणावर जोरदार टीका केली. विकासासाठी रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठ्याचे जे प्रश्न महायुतीच्या मार्गी लावले त्याचा पाडाच नेत्यांनी वाचून दाखवला. विरोधक फक्त निवडणुकीपुरते येतात, पण आम्ही 12ही महिने तुमच्या सुखदुःखात सोबत असतो असे प्रतिपादन या सभेमध्ये करण्यात आले. बघत राहा फक्त शिवराजी न्यूज.